निरामयचे ट्रीटमेंट घेत असताना जे इतर डॉक्टरांनी मला गायनेकोलॉजिस्टने जे सजेस्ट केलं होतं की आता तुला IVF ट्रीटमेंट करावी लागेल आणि त्यामधून तुला बाळ राहिलं तर राहील. पण माझा जो पूर्ण जे ट्रीटमेंट होती ती मला करावी लागली नाही निरामयमुळे. मला अतिशय नैसर्गिकरित्या गर्भधारणा राहिली. नमस्कार, माझं नाव देविका अजय पाटे. मी जुन्नर नारायणगावची असून 2011 साली माझं लग्न झालं. लग्नानंतर मी आणि माझे मिस्टर करिअरच्या मागे लागलो. त्यानंतर असं वाटलं नाही की आपल्याला बाळ हवं आहे. म्हणजे त्यावेळी असं वाटलं नाही की आता प्रेग्नन्सी राहिली पाहिजे. पण 2-3 वर्षांनी असं जाणीव झाली की आता प्रेग्नन्सी राहायला पाहिजे, बाळ पाहिजे. पण त्यानंतर जेव्हा जस्ट आम्ही डॉक्टरांकडे गेलो, गायनेकोलॉजिस्टकडे, तर त्यावेळी सोनोग्राफी करण्यात आली, जी नॉर्मल आपण करतो. आणि मिस्टरांचे पण नॉर्मल रिपोर्ट बघायचे होतं की आहे की नाही आहे. पण असं हे गृहीत धरून गेलो नव्हतं आम्ही की आता हे ॲबनॉर्मल येईल. पण जेव्हा माझे युटेरस आपलं USG करण्यात आली त्यावेळी युटेरसची साईज माझी 6.2 सेंटीमीटर एवढी दाखवण्यात आली की जी नॉर्मल 7.5 7.2 एवढी असते. पण आणि मिस्टरांच्या रिपोर्टमध्ये पण चुकीचं दाखवण्यात आलं की 4.5 मिलियन एवढं आहे. आणि पण ॲक्च्युअल रिपोर्ट दुसऱ्या लॅबमध्ये जेव्हा केला तेव्हा 45 मिलियन एवढा होता. पण जे आधीचे रिपोर्ट जे होते आमचे चुकीचे, त्यानुसार आम्हाला ट्रीटमेंट देण्यात आली की आम्हाला बाळ त्यामुळे राहत नाही आहे म्हणून. पण इथून पुढे मग राहत नाही आहे, मग ती एक निगेटिव्हिटी, त्यामुळे डिप्रेशन ह्या गोष्टी किंवा वेगवेगळे निगेटिव्हिटीमुळे आमच्या डोक्यामध्ये ते विचार यायला चालू झाले. ही सर्व ट्रीटमेंट घेत असताना वेगवेगळ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत असताना कोणताही निष्कर्ष लागत नव्हता की का प्रेग्नन्सी राहत नाही आहे. तर एक दिवशी टीव्हीवरती निरामय वेलनेस सेंटरबद्दल बघितलं. तर त्या माध्यमातून मला कळालं या ट्रीटमेंटबद्दल. आणि अतिशय मला त्या दिवशी मला असं म्हणजे वाटलं की नाही आता जावंच आणि एकदा भेटावं. जेव्हा मी अमृता मॅडम आणि योगेश सरांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी माझ्या मनातून पहिल्यांदा हे काढलं की तू ट्रीटमेंट आत्तापर्यंत काय घेतली हे सगळं विसरून जा. आता तुला काय पाहिजे, तुला बाळ पाहिजे, तर फक्त तू याचा विचार कर. त्यानंतर माझा जो मानसिक ताण होता एका महिन्यात तो निघून गेला. त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की बघ तुला ह्या पिरियडमध्ये नक्कीच राहणार. आणि तो जो मला कॉन्फिडन्स त्यांनी दिला तो मला इतर कोणी दिला नव्हता. आणि त्यानंतर मला मार्चमध्ये मी ट्रीटमेंट चालू केली. त्यानंतर मॅडमने मला सांगितलं की तू आता एकदा सोनोग्राफी करून बघ की युटेरसची काय सिच्युएशन आहे आत्ता. तर तेव्हा आश्चर्यकारक जो रिझल्ट होता की जी 6.2 सेंटीमीटर जेवढी माझी युटेरसची साईज होती त्यानंतर ती 7.2 आली. आणि निरामयचे ट्रीटमेंट घेत असताना जे इतर डॉक्टरांनी मला गायनेकोलॉजिस्टने जे सजेस्ट केलं होतं की आता तुला IVF ट्रीटमेंट करावी लागेल आणि त्यामधून तुला बाळ राहिलं तर राहील. पण माझा जो पूर्ण जे ट्रीटमेंट होती ती मला करावी लागली नाही निरामयमुळे. मला अतिशय नैसर्गिकरित्या गर्भधारणा राहिली. आणि मार्च ते जुलै जो मॅडमने पिरियड दिला होता की या 3 महिन्यामध्ये तुला गर्भधारणा राहीलच, जो आम्हाला कॉन्फिडन्स त्यांनी दिला होता तो अतिशय खरा ठरला. आणि त्यामुळे मी अमृता मॅडम आणि योगेश सरांचे मनापासून आभार करते आणि निरामय टीमचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करते. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त WhatsApp किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.